सांगायचं झालं तर राज्यात परत 5 ऑक्टोबर 6 आणि 7च्या दरम्यान काही भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लागायचा. मग हा नेमका पाऊस कुठं पडणार आहे, तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगायचं झालं तर पूर्व विदर्भाकडे पडणार आहे. पूर्व विदर्भाकडे कुठं, तर तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भाकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, नांदेड, परभणी, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, ह्या पट्ट्यामध्ये थोडा ह्या पट्ट्यात थोडा म्हणजे 5, 6, 7च्या दरम्यान पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण खूप काय असा मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात. फक्त पूर्व विदर्भामध्ये काय होणार आहे की वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडे मात्र थोडा जास्त प्रमाण असणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात. पण उर्वरित राज्यात मात्र खूप काय असा मोठा पाऊस नाही. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे पाहायचं झालं तर म्हणजे परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर, या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे 5, 6, 7च्या दरम्यान तुरळक तुरळक कुठेतरी असा पाऊस पडणार आहे. खूप काय मोठा नसणार आहे, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे अहिल्यानगरकडं, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे देखील आणि उत्तर महाराष्ट्राकडे 5, 6, 7च्या दरम्यान तुरळक ठिकाणी काही काही भागातच पाऊस पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून खूप काही चिंता करायची काही गरज नाही. ज्यांचं शेतकऱ्याचं सोयाबीन असेल काय असेल तर तुम्ही 7 तारखेच्या नंतर काय होणार राज्यात, म्हणजे 7 तारखेच्या नंतर राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे, पाऊस निघून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर 8, 9 तारखेला राज्यात चांगलं धुके धुराळी येणार आहे, म्हणून हा देखील अंदाज घ्यायचा. काही भाग राज्यात सांगायचं झालं तर काही भागामध्ये 7 ऑक्टोबर पासून पाऊस निघून जाईल, तर काही भागामध्ये 10 ऑक्टोबर पासून पाऊस निघून जाईल, आणि महाराष्ट्रातून मात्र 15 ऑक्टोबरला पाऊस निघून जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. मग राज्यात सांगायचं झालं तर 15 ऑक्टोबर नंतर बऱ्याच ठिकाणी अशी थोडी थंडी जाणवायला देखील सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. फक्त राज्यात मात्र 5 सप्टेंबर 5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे जिल्ह्यात सांगायचं झालं तर समजा एखादं उदाहरण सांगतो, अहिल्यानगरमध्ये सर्वदूर काही पडणार नाही. समजा जिल्ह्यामध्ये 100 गावं असेल तर उगा 10-20 गावामध्ये पडेल, म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही, फक्त पूर्व विदर्भामध्येच काय होणार आहे, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यात थोडा जास्त प्रमाण जोर असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात.